तुम्हाला माहिती आहे का, भारत आणि इराणचं नातं केवळ मैत्रीचं नाही तर रक्ताच्या नात्यासारखं जुनं आहे. अशा 5 गोष्टी ज्या ऐकून तुम्हालाही वाटेल की आपण एकाच कुटुंबाचे भाग आहोत. शेवटची फॅक्ट तर तुम्हाला नक्कीच चकित करेल. नंबर 1, भाषा. संस्कृत आणि प्राचीन पर्शियन भाषा एकाच मुळापासून जन्मल्या आहेत. आजही आपण रोजच्या आयुष्यात चष्मा, दरवाजा, जमीन, सरकार, खिडकी इत्यादी अनेक शब्द जे की मुळात पर्शियन आहेत ते मराठीत वापरतो. नंबर 2, आपली लाडकी बिर्याणी. बिर्यान या पर्शियन शब्दापासून हा शब्द आलाय. इतकंच नाही तर गुलाबजाम आणि समोसा इत्यादी सुद्धा इराणकडूनच भारतात आले आणि आपले होऊन गेले. नंबर 3, आर्किटेक्चर. जगातील 7वे आश्चर्य असलेला ताजमहल हा इंडो पर्शियन कलेचा सर्वोत्तम नमुना आहे. याचे डिझाईन करणारे उस्ताद अहमद लाहोरी हे पर्शियन वंशाचेच होते, परंतु ह्या वास्तूमध्ये भारतीय कामगारांचा देखील मोलाचा वाटा आहे. नंबर 4, पारशी आणि इराणी लोक. शतकांपूर्वी इराणमधून आलेले पारशी बांधव भारताच्या प्रगतीचे मुख्य स्तंभ बनले. दादाभाई नौरोजी, मॅडम कामा, होमी भाभा, सॅम वानिक्षा आणि रतन टाटा यांच्यासारख्या अनेक पारसी लोकांनी भारताला खूप काही दिलंय. नंबर 5, नवरोज. पारशी नवीन वर्ष नवरोज हे भारत आणि इराण दोन्ही देशात आजही तितक्याच उत्साहात साजरं केलं जातं आणि हे नातं हजारो वर्ष जुनं आहे. इराण बद्दल सर्वात इंटरेस्टिंग बाब म्हणजे वीकेंड. उर्वरित जगाप्रमाणे इराणमध्ये शनिवार रविवार हे वीकेंड नसून गुरुवार शुक्रवार हे वीकेंड आहेत आणि शुक्रवार हा रविवार समान मानला जातो. भारत इराणच्या या मैत्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी, इराणचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.